भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेची घोषणा काही वर्षापूर्वीच करण्यात आली होती। माणसाला अवकाशात पाठवण्याची ही मोहीम इस्रोकडून सुरू करण्यात आली आहे। अंतराळामध्ये पाठवण्यात येणाऱ्या 4 अंतराळवीरांची नावं नुकतीच घोषित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळवीरांना शुभेच्छा दिल्या आहेत। आता हे गगनयान मिशन नेमकं काय आहे, ते कसं काम करणार आहे आणि या मिशनला केव्हा सुरुवात होणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माणसाला अंतराळात पाठवणारं हे भारताचं महत्त्वाकांक्षी मिशन आहे। गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना पृथ्वीच्या 400 किलोमीटरच्या कक्षेमध्ये पाठवलं जाईल। इथून ते 7 दिवसांनी जमिनीवर परततील। भारताची अंतराळ संस्था इस्रो सध्या या मोहिमेसाठी चाचण्या घेत आहे। रॉकेटमध्ये काही बिघाड झाला तर क्रू सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो, असं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या एका टेस्टमध्ये समोर आलं होतं। या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातून ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या 4 पायलटची निवड केली आहे। मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड हवाई दलातील पायलटच्या मोठ्या गटामधून करण्यात आली। त्यांना कठीण शारीरिक आणि मानसिक टेस्टमधून जावं लागलं। या अधिकाऱ्यांनी रशियामध्ये 13 महिने कठोर ट्रेनिंग घेतली आहे। या मोहिमेच्या माध्यमातून अंतराळ वाहतूक क्षेत्रामध्ये भारत पदार्पण करत आहे। तर या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि जगातील स्पेस एजन्सीजमध्ये भारताची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी हे मिशन खूप महत्त्वाचं आहे। स्वदेशी टेक्नॉलॉजी वापरून भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवणे हे भारताचं पहिलं उद्दिष्ट असणार आहे। अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात वैज्ञानिकांसाठी स्पेस स्टेशन तयार करण्याचा अभ्यास करणं हे मोहिमेचं मुख्य कारण आहे। या मोहिमेचं महत्त्व म्हणजे मानवी मोहिमा आखण्यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची क्षमता तपासणे, अवकाशामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे प्रयोग करणे, अवकाशातील यानाचे प्रक्षेपण आणि एखाद्या अपेक्षित ठिकाणी यान पोहोचवणे व थांबवणे असे प्रयोग करणे, अवकाश स्थानकाची निर्मिती आणि अन्य ग्रहांवरील मानवी मोहिमांसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांसोबत सहकार्य वाढवण्यास मदत, भविष्यातील जागतिक अवकाश स्थानकाचा विकास आणि राष्ट्रीय हिताच्या संशोधनामध्ये भारताचे स्थान निर्माण करणे, अवकाश क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये सहकार्याचे व्यासपीठ तयार करणे असे अनेक उद्दिष्ट आहेत। रशिया, अमेरिका, चीन या 3 देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वतःच्या रॉकेटच्या साहाय्याने अवकाशामध्ये अंतराळवीरांना पाठवले आहे। आता 4था देश म्हणून भारत या पंक्तीमध्ये बसेल। म्हणजेच भारत स्वबळावर देशाच्या नागरिकांना अवकाशात पाठवणार असून या मोहिमेला गगनयान हे नाव देण्यात आलं आहे। गगनयान मोहिमेसाठी अवकाशात जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले GSLV Mk3 हे प्रक्षेपक रॉकेट सज्ज आहे। तर अंतराळवीर याच यानामधून प्रवास करणार आहेत। त्या क्रू मॉडेलच्या प्रत्यक्ष टेस्टसुद्धा घेतल्या जात आहेत। गगनयानमध्ये मानवी मॉड्यूल वापरण्यात आले आहे। 400 किलोमीटर उंचीवर हे यान जाणार आहे। या यानाचे वजन 5.3 टन आहे। या यानातून 3 अंतराळवीर 7 दिवसांच्या अवकाश मोहिमेनंतर पृथ्वीवर सुरक्षितपणे येणे अपेक्षित आहे। अंतराळ यानामध्ये ॲटमॉस्फिअर कंट्रोल असेल, इमर्जन्सीच्या अवस्थेमध्ये मोहीम थांबवण्याची क्षमता आणि अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर आणण्याची सिस्टम, क्रू एस्केप सिस्टम ही सुद्धा सज्ज असेल। याची चाचणी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मानवरहित उड्डाणावेळी घेतली जाऊ शकते। गगनयान मोहिमेवर एकूण 90 अब्ज रुपये खर्च करण्यात आला आहे। संपूर्ण देशाची नजर आता मोहिमेकडे लागली असून ही मोहीम यशस्वी झाल्यास भारताच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे। तुम्हाला या मोहिमेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।